एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। ईव्हीएम विरोधामध्ये मवियाचे पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत। मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची ते भेट घेणार आहेत। मवियाचे पुण्यामधील उमेदवार दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। 10 ते 12 उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहेत। तर ईव्हीएम विरोधामध्ये आता मवियाचे पराभूत उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहेत। मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची उमेदवार भेट घेतील अशी माहिती आहे। मवियाचे पुण्यामधील उमेदवार सुद्धा दिल्लीत दाखल होणार आहेत। 10 ते 12 उमेदवार दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये याविषयी दाद मागणार। आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप सध्या आपल्या सोबत आहेत। जगतापजी, आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली जाणार आहे, काय मुद्दे, काय भूमिका तुम्ही मांडणार आहात? नाही, उद्या आम्ही पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातले तब्बल 11 ते 12 पराभूत उमेदवार दिल्लीत दाखल होत आहोत। मंगळवारी आम्ही सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार आहोत। याच्यामध्ये एक ते ईव्हीएम टॅम्परिंगचा विषय आहे, त्याचबरोबर प्रशासनाला हाताशी धरून महायुतीने ज्या पद्धतीने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केलाय तो निश्चित चुकीचा आहे। जसं माझ्या हडपसर मतदारसंघातली तब्येत 44,000 नावं ही शेवटच्या 3 दिवसामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिफ्ट करण्यात आली होती। भोसरी विधानसभेची नाही का जवळजवळ 7,500 नावं शेवटच्या 3 दिवसामध्ये माझ्या यादीमध्ये आली होती, जेणेकरून तिथल्या त्या मतदारांवर एकूणच अभ्यास केला गेला होता। जे मतदार महाविकास आघाडीला मतदान करते अशी मतं इकडे शिफ्ट करणे आणि बाकीच्या ज्या प्रशासकीय बाबी आहेत ज्याच्यामध्ये ईव्हीएम नका स्लो करणे किंवा बाकीच्या गोष्टी, या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहोत। आम्हाला आजही या देशातल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि मला खात्री आहे की या संदर्भातला योग्य तो निकाल माननीय सुप्रीम कोर्ट नक्की देईल। बरं, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ईव्हीएम विरोधामध्ये आता मवियाचे पराभूत उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये उद्या पुण्यामधले काही पराभूत उमेदवार हे दाखल होतील अशी माहिती।